हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर आम्ही निघालो होतो मामाच्या घरी, म्हणजे माझ्या मामाच्या घरी चालले होते मी. तर आणून बघा घरातनं काय घेऊन आली होती, ते नेल्स आर्टचं असतं ना, ते घेऊन आली होती सामान. मग आम्ही चालत 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 गेलो रस्त्याने. हे दोघी खेळत होत्या, पकडापकडी चालली होती यांची रस्त्यावर खेळणी. मग गाडी येत होती म्हणून ती एका साईडने खेळत होती चोकली. आणि बघा आणू कशी तिला पकडतीये, तिला दम लागला म्हणून ती एका जागी थांबली आणि किती रागाने बघते तुम्ही बघा तिच्याकडे. आता तिला म्हणलं काय झालं, तर ती काहीच म्हणले नाही, एक नाही दोन नाही, आणि गेली पळून. मग निघालो आम्ही संतोष मामाच्या घरी. आणि मामाने आम्हाला गेल्या गेल्या गजरे आणली होती मस्त, आम्ही डोक्यात लावली सगळ्यांनी. हे बघा आमचे मामा. आणि आणूचा गजरा बघा. मग आणूला टिक्का वगैरे लावला मामीने. मग आरतीची वेळ झाली, मग आरती चालू केली. मग मामी म्हणल्या धरा तुम्हाला पण हळदी कुंकू लावते. म्हणलं ठीक आहे लावा. मग मस्तपैकी हळदी कुंकू लावलं आणि मग आरतीला सगळे टाळ्या वाजवत होते बघा. मग आणू बघा आमची कशी टाळ्या वाजवत होती. आमची आजी आली होती, सासू आजी सासू सॉरी. तर त्या पण टाळ्या वाजवत होत्या. आणि मामाने मग आरती वगैरे झाल्यानंतर बाई जेवायला बसवलं आम्हाला सगळ्यांना, कारण की आम्ही सहवासने होतो म्हणून आम्ही गेलो. तर मामा आम्हाला जेवायला वाढत होते. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं. आणि घरी आल्यानंतर हे बघा, ही आमची गँग आली होती, आमच्यात ननंदबाई आल्या होत्या घरी. मग मस्तपैकी गप्पा चप्पा चालल्या होत्या. आणि आणूचं बघा काय चाललं होतं, म्हणत होती हे माझं बाळ आहे. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुझं बाळ दे मला. तर म्हणली नाही देत, म्हणून मोठ्याने ओरडत होती मला. म्हणलं ठीक आहे नको देऊ. मग ती गेली रुसून आतमध्ये गेली. मग जेवण वगैरे केल्यानंतर सगळे झोपले. आणि हे बघा आमच्या इथं कार्यक्रम चालू होता मेहंदीचा. आई बघा मस्तपैकी झोपली होती. ह्या दोघी चांगल्या मेहंद्या काढत होत्या आईला. म्हणलं वा जमतंय म्हणलं. तर बाय गाईज, भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगला. बाय बाय.